श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। 21 जुलैला गुरुपौर्णिमा आहे। गुरुपौर्णिमेनिमित्त भरपूर सारे सेवा करा, कारण गुरुपौर्णिमा ही गुरु शिष्याच्या नात्याचा प्रेमाचं आदर्शाचं प्रतीक मानलं जातं। गुरुवर प्रेमाचा आधाराचा भक्तीचा वर्षा करून त्यांच्या कृपेस आशीर्वादास प्राप्त करण्याचा हा दिवस खूप शुभ आणि पुण्यदायी योगच आहे। म्हणून आपण सगळे स्वामी सेवेकरी आहोत। स्वामींची सेवा तर दररोज नित्यनियमाने करत असतो, पण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्याला जसं तुम्हाला जमेल तसं, आता कोणाला 21 दिवसाची सेवाच करायला जमत असेल, कोणाला 11 दिवसाची सेवा करायला जमत असेल, किंवा 7 दिवसाची सेवा किंवा 1 दिवसाची सुद्धा सेवा तुम्ही करू शकतात। तसं तर 11 दिवसाची सेवा स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे दररोज नित्यनियमाने एक पाठ करत चला। जर तुम्हाला शक्य होत असेल तर 21 दिवसाचं सुद्धा तुम्ही पाठ बऱ्याच सेवेकरांनी चालू केलेले असेल। जर त्यांना करायचं आहे त्यांनी 11 दिवसाचं करा, 7 दिवसाचं करा। दररोज 1 ते 21 अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत, किंवा तुम्ही 11 माळी जप दररोज नित्यनियमाने 21 दिवस, 11 दिवस किंवा 7 दिवस 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचं जप सुद्धा करू शकतात। तारक मंत्र 11 वेळा दररोज नित्यनियमाने सकाळी तारक मंत्र म्हणा। तर तुम्हाला जर ह्या सेवा तर करायच्याच आहेत, पण तुम्हाला जर वेळ मिळाला तर तुम्ही गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण सुद्धा 7 दिवसाचं करू शकतात या पौर्णिमेनिमित्त। जर तुम्हाला गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचं पारायण जर करायला जमत नसेल तर गुरुचरित्र या ग्रंथातला एक अध्याय तुम्हाला वाचायचा आहे। जर का तुम्ही हा अध्यायाचे दररोज 11 दिवस किंवा 7 दिवस पठण केले किंवा 21 दिवस जर पठण केले तर नक्कीच तुमच्या मनातल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होण्यास तुम्हाला मदत होणार आहे। तसेच गुरुचरित्र या पवित्र ग्रंथातली ही जर सेवा तुम्ही केली, नक्कीच तुम्ही तुम्हाला जसं शक्य होईल तसं 21 दिवसाची करा, 11 दिवसाची करा किंवा 7 दिवसाची जर सेवा ही तुम्ही केली तर त्या घरातलं वातावरण सुद्धा प्रसन्न राहते। ज्या काही घरामध्ये बाधा असतील त्या दूर होण्यास तुम्हाला मदत होईल। त्याचबरोबर सर्व शुभकामना आहेत त्या गुरु कृपेने पूर्ण होतील। म्हणून तुम्हाला 21 दिवस किंवा 9 दिवस किंवा 7 दिवसाच्या सेवेमध्ये गुरुचरित्र या पवित्र ग्रंथातील 9वा अध्याय जो आहे त्याचं पठण करायचं आहे। ज्या घरात 9व्या अध्यायाचं पठण 11 दिवस किंवा 21 दिवस किंवा 7 दिवस सकाळी केलं जाईल, सकाळी किंवा संध्याकाळी, फक्त तुम्हाला 11:30 ते 12:30 या दरम्यान हे पारायण करायचं नाही। सकाळी तुम्ही करू शकतात। तर हे पारायण जर केलं तर सर्व तुमच्या मनातल्या जेवढ्या काही चांगल्या इच्छा आहेत ते पूर्ण होतील गुरुच्या कृपेने। त्यानंतर जर तुम्हाला हा अध्याय पण वाचणं शक्य होत नाही, जर एखाद्या महिलेची खूप इच्छा आहे पण ती जॉबच्या अभावी किंवा जॉब जर करत असेल किंवा कामासाठी बाहेर जात असेल तर त्यांना शक्य होत नसेल हा अध्यायाचे पठण करणे, तर त्यांनी एक श्लोक नित्यनियमाने 21 दिवस किंवा 11 दिवस किंवा 7 दिवसाच्या सेवेमध्ये हा श्लोक नित्यनियमाने दररोज म्हणावा गुरुपौर्णिमापर्यंत। तर तो कोणता श्लोक आहे तर दत्ताचा अवतार झाला कलियुगी, श्री पिठापुरी त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती, करंज ग्रामांतरी तीर्थहिंडता पाथला, भिलुवाडीची संगमा, तेथून मठ गाणगापुरी, वसे वारी दिनाचे श्रमा। अतिशय प्रभावी असणारा हा श्लोक तुम्हाला म्हणायचा आहे। गुरुचरित्र ह्या पवित्र गुरुग्रंथाचे जर तुम्हाला पारायण करणं शक्य होत नसेल किंवा दररोज 9व्या अध्यायाचे पठण करणं शक्य होत नसेल तर तुम्ही दररोज हा श्लोक म्हणा। तुम्हाला गुरुचरित्र या पारायणाचं जेवढं फळ आहे, जी सेवा केल्याने आपल्याला मिळतं, त्याच पद्धतीनं ही जरी तुम्ही सेवा छोटासा श्लोक जरी म्हणला तरी पण तुम्हाला त्याचं फळ नक्कीच मिळणार आहे। फक्त श्रद्धा विश्वास ठेवून आणि निशंक मनाने करत चला सेवा। कोणतीही यापैकी एक सेवा तुम्ही नक्की करा, नक्कीच गुरूंची कृपा आपल्यावरती होईल, गुरूंचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्यावर राहील। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।